आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत आपण याची बातचीत करणार आहोत। अबू आझमी संदर्भात आंदोलन झालं या ठिकाणी आणि छत्रपतींचा महापुरुषांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली, काय म्हणा? निश्चितपणे ज्यांच्या विचारांनी या राज्याचं आणि देशाचं सरकार चालतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही। अबू आसिम आझमींनी ज्या पद्धतीमध्ये छत्रपतींचा अपमान केला, छत्रपती संभाजीराजांचा अपमान केला, त्याला माफी नाही आणि चुकीला माफी नाही हे काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील सभागृहात सांगितलं। अबू आसिम आझमीला तात्काळ निलंबन केलं पाहिजे, अटक केली पाहिजे, नाक घासून त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि नाही केलं तर आम्हाला त्याचं नाक कसं घासायचं हे आम्हाला कळतं। काल अबू आझमी यांनी पण प्रतिक्रिया दिली, ते म्हणतात की मला तसं म्हणायचं नव्हतं आणि मी तसं विधान केलं नाही आणि संभाजींचा मी कुठेही अपमान केला नाही, पण जे छत्रपतींचा अपमान करतात त्यांच्यावर राज्यात कुठलीच कारवाई होत नाही, पण माझ्यावरती निलंबनाच्या कारवाईची मागणी होते। छत्रपतींसमोर कोणी मोठं नाही, ज्यांनी अपमान केला असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका राज्य सरकारची आहे। काल मुख्यमंत्र्यांची होती, उपमुख्यमंत्र्यांची होती, त्याच्यामुळे छत्रपतींचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही। अबू आसिम आझमींवरती कारवाई झाली पाहिजे, अबू आसिम आझमीला अटक झाली पाहिजे, त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि अशा प्रकारे ज्या कोणी केलं असेल, जो कोणी केलं असेल त्याला त्याची शिक्षा मिळाली पाहिजे। आज छावा चित्रपटाचं स्क्रीनिंग आहे आणि सगळ्यांना निमंत्रण खरं तर देण्यात आलं आहे, पण विरोधक म्हणतात की महापुरुष कळलेले नाही आहेत आणि महापुरुषांचा अपमान होतोय भाजपच्या सरकारमध्ये। असं आहे, त्यांना जर महापुरुष कळले असते विरोधकांना तर विषयच नव्हता। ज्या छत्रपतींचा इतिहास तुम्ही आम्ही ज्या शाळेत गेलो त्या छत्रपतींचा इतिहास त्या काळात किती होता। काँग्रेस सरकारने रस्त्यांना औरंगजेबाचं नाव दिलं, औरंगजेबाच्या कबरी मोठ्या केल्या, त्यामुळे ज्या बाबरांनी, ज्या हुमायूंनी आपल्या देशावरती हल्ले केले, मंदिरं लुटली, मंदिरं पाडली, त्यांच्या नावाने तुम्ही रस्ते बनवले, ही काँग्रेसची संस्कृती आहे। त्यामुळे महाविकास आघाडीने छत्रपतींचा अपमान करायचं कुठे सोडलं आहे हे तुम्ही आम्हाला दाखवून द्या। त्यामुळे छत्रपतींच्या विचारांनी चालणारं राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार हे कुठल्याही प्रकारचा छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।